डॉक्टर मानसी देशपांडे, असिस्टंट प्रोफेसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, फिजिओथेरपी डिपार्टमेंट, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रमुख वक्त्यांची ओळख करून देताना मला विशेष आनंद होत आहे. आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर चैतन्य आठले. विज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी घेतलेले प्राध्यापक डॉक्टर चैतन्य आठले हे सध्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आयसर पुणे येथील जीवशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी जर्मनी येथील हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीत 2003 साली बायोलॉजीमध्ये PhD मिळवले. कॅन्सर पेशींच्या आतल्या ट्रान्सपोर्ट प्रक्रियांचे कम्प्युटर सायम्युलेशन व मायक्रोस्कोपद्वारे मोजमाप करणे व ब्रेन ट्यूमरच्या वाढीवर सायम्युलेशनद्वारे त्यांच्या वाढीकरता कोणती प्रथिने सर्वात महत्त्वाची ठरतील यावर संशोधन केले, ज्यात त्यांना अनुक्रमे डॉक्टर रोलँड टिल्स व थॉमस डिसबोक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर 2005 ते 2009 साली हायडेलबर्ग येथील EMBA लॅबोरेटरीमध्ये डॉक्टर एरिक कर्सेंटी यांच्याबरोबर बेडकाच्या अंड्यातील रिॲक्शन्स कम्प्युटर सायम्युलेशनद्वारे समजून घेण्यामध्ये त्यांनी संशोधन केले असून बायोफिजिकल जर्नल, मोलेक्युलर बायोलॉजी ऑफ द सेल यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण शोधनिबंधातून विज्ञान आणि संशोधन विश्वात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. केवळ संशोधनच नाही तर 2009 पासून त्यांनी टीनर ट्रॅक फॅकल्टी या पदवीवर आयसर पुणे येथील स्वतःचा ग्रुप सुरू केला. ते सेल्युलर बायोफिजिक्स या विषयात आजही काम करत आहेत आणि 2022 साली त्यांनी प्रोफेसर ही पदवी साधली. नवीन अभ्यासक्रम रचना, प्रात्यक्षिक विकास आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात त्यांचे मोठे योगदान आहे. कोविड महामारीच्या वेळी त्यांच्या डिपार्टमेंटसह त्यांनी कोविड टेस्ट सेंटर येथे सुपरविजन आणि टेक्निशियनचे काम केले. त्याबरोबर नवीन कोविड टेस्ट त्यांच्या लॅबमध्ये तयार केली गेलेली आहे. संपूर्णपणे विज्ञानाला वाहून घेतलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर चैतन्य आठले सरांचे मी व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करते. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. Are you ready to turn your passion for baking into a rewarding skill? Whether you're a hobbyist, a budding entrepreneur, or someone who loves the magic of baked treats, our certificate course in bakery is the perfect recipe for your success. Learn from industry experts with years of experience in the art of baking. From mastering the basics of bread making to crafting gourmet pastries, cakes, and desserts, we cover it all. Join a community of passionate bakers and gain access to state-of-the-art equipment, personalized guidance, and real-world tips to excel in the world of baking. Whether you dream of starting your own bakery, working with top culinary professionals, or simply impressing your loved ones, our course equips you with the skills to shine. Don't wait to bake your dreams into reality. Enroll now in our certificate course in bakery and take the first step toward your delicious journey, creating sweet success, one batch at a time. धन्यवाद. इतक्या विस्तारित माझी जीवनकथा, प्रोफेशनल जीवनकथा सांगितल्याबद्दल आणि टिळक स्मारक मंदिर आणि वसंत व्याख्यानमालेच्या ऑर्गनायझर्सना आभार. या महत्त्वाच्या पुण्याच्या एका इन्स्टिट्यूशनमध्ये मला आमंत्रण दिलं. मी आधीपासून तुम्हाला सगळ्यांना चेतावणी देतोय की मी मराठीचा वध करीन इथे, कारण माझ्या रोजच्या कामात इंग्रजीत काम होतं. मी प्रयत्न करणार आहे जितकं होईल, आणि प्रॉब्लेम झाले तर जसं माझ्या वर्गात होतं, प्लीज आपला हात वर करा, मला समजेल, आणि आपण बघू त्याच्यातनं काहीतरी आपली समजूत
करायला. दुसरी गोष्ट, मी ऑर्गनायझर्स बरोबर एक वाचन सूची दिलेली आहे. काही गोष्टी याच्यात टेक्निकल आहेत, काही गोष्टी जनरल आहेत. जर आपल्याला याच्यात आणखीन इंटरेस्ट असेल तर ती वाचन सूची घेऊन तुम्ही ती पुस्तकं किंवा पेपर्स किंवा वेबसाईट्स पाहू शकता. कारण माझ्या मतानुसार ज्या विषयावरती मला आज बोलायचं आहे आणि ज्याच्याबद्दल मला आज आमंत्रित केलं गेलेलं आहे, तो आपल्या सर्वांकरता फक्त पूर्वीच्या काळात, 3 वर्षांपूर्वीच्या काळात महत्त्वाचा नाही आहे, तर पुढच्या येणाऱ्या दशकांमध्ये पण महत्त्वाचा असणार आहे. आज आपण 2025 मेमध्ये अशा परिस्थितीत आहोत की रोजचा पेपर उघडला तर 2च गोष्टी आहेत, मी सांगायची गरज नाही आहेत, पण कुठे मिसाईल पडलं आणि क्रिकेटमध्ये काय झालं किंवा स्टॉक मार्केटमध्ये. आणि असं वाटायला लागतं की म्हणजे आपण एका नवीन क्रायसिसमध्ये आहोत, जो पूर्णपणे मनुष्याने तयार केलेला आहे. मी आज दुसरं क्रायसिस आणि दुसऱ्या क्रायसिसबद्दल बोलणार आहे, दुसऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल. पण अशा रीतीने की म्हणजे इथे म्हणजे लोक जी आलेली आहेत, तुमच्यापैकी कोणाला तरी तुमचे जवळचे लोक, त्यांना खूप वेदना झालेल्या असतील, म्हणून मी या गोष्टीला परत टच नाही करणार. पण मी जे करणार आहे तो प्रयत्न करणार आहे की ही जी जागतिक समस्या होती आणि ज्या वेदना झाल्या, त्यातून सुटकारा आपला कसा मिळाला आणि त्या सुटकार्याकरता जे जैवशास्त्रातले फाउंडेशन्स आहेत, बेसिक्स आहेत, ते काय होते आणि आपण याच्यावरनं भविष्यवाणी करू शकतो की नाही, की पुढे परत होईल तर कुठे होईल, कसं होईल, का होईल आणि आपण त्याच्याकरता तयारी काय करू शकतो, म्हणजे मग आपल्याला असे धक्के नाही बसणार. आणि याच्यात आपण म्हणजे मी बऱ्याचशा काही गोष्टी सांगेन, पण हा माझा वर्ग नाही आहे हे मला पण माहिती आहे. पण जर असं झालं तर मग आपण नंतर पण बोलू शकतो. प्लीज प्रश्न मला आमच्या सायंटिफिक टॉक्समध्ये जर प्रश्न नाही आले तर मग आम्हाला खूप वाईट वाटतं. त्यामुळे प्लीज प्रश्न विचारा. मला वाटतं ऑर्गनायझर्सनी चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत, आपण त्यांना देऊ शकता आणि ते आम्हाला देतील वाचायला. तर खूप थोडक्यात कोरोना व्हायरस मुळे जी महामारी झाली होती, तो एक व्हायरस होता. आणि मी येणाऱ्या काही मिनिटांमध्ये याबद्दल थोडंसं बोलीन, कारण जर काही लोक इथे आहेत ज्यांना इन्फ्लुएन्झा किंवा कॉमन कोल्ड जरी झाला असेल, म्हणजे सर्दी खोकला झाला असेल, मला झाला होता मागच्या आठवड्यात, तर एक प्रकारे आपली प्रवृत्ती आहे की औषध पाहिजे आपल्याला बरं व्हायला. आणि फ्लूबद्दल अजूनही गंमत आहे की माझे बाबाजी इथे बसतात, ते त्यांचं म्हणणं आहे, आणि ते वैज्ञानिक नाही आहेत, सायंटिस्ट पण नाही आहेत, तरीसुद्धा ते बरोबर आहे की औषध घेतल्याने एका आठवड्यात तुम्ही बरे व्हाल आणि औषध न घेतल्याने तुम्ही 7 दिवसात बरे व्हाल. त्यामुळे आणि याची कारणं आहेत, कारण आणि ते बायोलॉजीमध्ये आहेत. दुसरं म्हणजे जे आपले उपाय होते टेस्टिंग करता, म्हणजे कळायला की आपल्याला व्हायरस होता की नाही, या टेस्ट अंदाजे 30-50 वर्षांपूर्वी यांचा शोध लावलेला होता. आणि शोधातनं इन्व्हेन्शन्स, डिव्हायसेस, टेक्निक्स आले आणि त्या टेक्निक्समधनं आता टेक्नॉलॉजी आहे. याचा अर्थ की जर तुम्ही नवीन शोधच नाही लावलेत तर टेक्नॉलॉजी तुमच्याकडे कधी येणार नाही. आपण मग परत ते कुठनं तरी कोरियाहून, USA होऊन, जर्मनीहून ऑर्डर करत राहू, पण आपले स्वतःचे कुठेही काही नसणार आहेत. आणि मी काहीतरी सांगणार आहे तुम्हाला जे आत्तापर्यंत मला सांगितलं गेलं कुठेही सांगू नका, कारण तुलाच प्रॉब्लेम होतील. त्यामुळे बोलू आपण त्याच्याबद्दल. आणि ज्या वेगवेगळ्या सोशल मेजर्स होते, लॉकडाऊन्स, मास्किंग, याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे, कारण हे एपिडेमिओलॉजीच्या खाली पडतात आणि तो एक वेगळा विषय आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला आज बोलायला वेळ पण नाही. त्यामुळे मी प्रयत्न करीन एनिवे माझी वेळ ठेवायला.
आणि आपण जाऊ पुढे थोडंसं. आपण पुण्यात आहोत आणि आपल्याला गर्व असायला पाहिजे की आपल्या इथे 2 मोठे संशोधन संस्था आहेत. संशोधन आणि एक इंडस्ट्री आहे. संशोधन म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जिथे कोरोना व्हायरस, भारतातला पहिला इनॅक्टिव्ह स्लो ग्रोईंग कोरोना व्हायरस, त्याचं आयसोलेशन झालं. म्हणजे त्याला पहिल्यांदा शोध लावला गेला आणि तो शोध लावल्यावर तो जेव्हा कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये त्याचा प्रसार केला गेला, त्याच्यातनं कोवॅक्सिन हे वॅक्सिन तयार झालं. म्हणजे हे थोडक्यात एक असं म्हणावं तर सुंदर उदाहरण आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं, कोलॅबोरेशनचं, आणि जिथे गव्हर्नमेंट लॅब्स, रिसर्चर्स एकत्रित होऊन सरकारबरोबर ॲज वेल एज कंपन्यांबरोबर त्यांनी काहीतरी नवीन केलं. परंतु यात मी आज वॅक्सिन डेव्हलपमेंट आणि वॅक्सिन टेक्नॉलॉजीबद्दल जास्त म्हणणार नाही. फक्त हे म्हणायला की जे कोवॅक्सिन आहे ते अटेन्युएटेड इनॅक्टिव्हेटेड कोरोना व्हायरस वॅक्सिन आहे. टेक्निकली तुम्ही वाचू शकता त्याची पूर्ण डेटाशीट भारत बायोटेक आणि रेग्युलेटरी अथॉरिटीज बरोबर पण आहे. पण याची जी वैज्ञानिक फाउंडेशन्स आहेत ते जेनर आणि सॉल्क पोलिओ वॅक्सिनच्या काळाचे आहेत. म्हणजे अंदाजे 50-60 वर्ष जुनं सायन्स विज्ञान आहे. जे कोविशिल्ड आहे, जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा डेव्हलप झालं, तुम्ही आश्चर्य कराल पण ते ओरिजिनली चिंपॅन्झी वॅक्सिन होतं, चिंपॅन्झी व्हायरस होतं. चिंपॅन्झी ॲडिनो व्हायरस, ज्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लोकांनी गेले 15 वर्ष प्रयत्न केलाय एक जनरल वॅक्सिन बनवायला. म्हणजे थोडक्यात असा व्हायरस जो प्रकृतीत नाहीच आहे. आणि काही लोक याला गेन ऑफ फंक्शन रिसर्च म्हणतील, थोडक्यात की काहीतरी डेंजरस काम करतात, ते नवीन व्हायरस तयार करतात. पण हे नवीन व्हायरस अशा प्रकारचं आहे जे नॉन रेप्लिकेटिंग आहे. म्हणजे ते स्वतःनी वाढू नाही शकत. त्यामुळे ते एकदा एका हेल्पिंग पेशामध्ये वाढलं की त्याचा मग वॅक्सिन म्हणून वापर होऊ शकतो. आणि त्याच्यावरती जे त्याचा जो थर आहे, सरफेस आहे, त्याच्यावरती कोरोना व्हायरसचे प्रोटीन्स टाकले गेले, ज्याच्यामुळे ते आपल्याकरता महत्त्वाचं पडलं. आणि सिरम इन्स्टिट्यूटचं खूप मोठं योगदान हे होतं की त्यांच्याजवळ स्केल अप फॅसिलिटीज, म्हणजे थोडक्यात मोठी फर्मेंटर्स आणि प्रोटोकॉल्स आहेत जे त्यांनी वर्षोनवर्ष बाकीच्या वॅक्सिन्स करता वापरले गेलेले आहेत, ज्याच्यामुळे हे इथे होऊ शकलं. आणि आपल्या पुण्यातूनच ते वॅक्सिन बाहेर देशी भारतभरात पण गेले. त्याबरोबर एक तिसरं डेव्हलपमेंट होतं जे खरोखर असं म्हणावं तर नवीन आहे, आणि ते आहे RNA वॅक्सिन. आता इथे सर्वांना कदाचित DNA हे माहिती आहे काय आहे. DNA नावाचा एक डेली न्यूजपेपर पण आहे पुण्यात, तो वेगळा पण, आणि त्याच्यात काय असतं ते मला ॲक्च्युली समजत नाही, पण ठीक आहे. DNA हा एक शॉर्ट फॉर्म आहे, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री राहू द्या आता. आणि RNA हा एक त्याचा कॉपी आहे असं म्हणावं, पण केमिकली थोडा वेगळा. आणि आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलू, कारण त्याच्याशिवाय या सगळ्या गोष्टींचा संबंध जरा राहत नाही. कॅटलिन कारिको आणि ड्रू वाइसमन हे 2 वैज्ञानिक होते. कॅटलिन कारिको यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कुठेतरी अमेरिकेत सुरू केलं होतं काम. पूर्वी त्या मला वाटतं पूर्व युरोपमध्ये शिकल्या होत्या, ज्या वेळेला तिथे कम्युनिझम होतं. आणि त्यांना खूप अपयश मिळालं, पण ते सायंटिफिक अपयश नव्हतं, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होतं. त्यांना त्यांच्या पोझिशन्स ठेवण्यातच कठीण पडत होतं. आणि या परिस्थितीतून तरीसुद्धा त्यांनी सातत्याने काम करून या सगळ्या फेलियर्सना तोंड देऊन हा जो RNA आहे त्याचे बेस मॉडिफिकेशन्स करून त्याच्यातनं वॅक्सिन तयार करण्यापर्यंत काम केलं. आणि तो इतका सुंदर योग होता की म्हणजे आपल्या दृष्टिकोनाने सुंदर योग, असं नाही की कोविड चांगलं होतं, पण कोविडच्या वेळेला ही टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात तयार होती, म्हणून त्याच्यातनं मग बदल करून
हा कोविड करता वापरता आला. आणि ड्रू वाईसमन हे एक प्राध्यापक होते त्याच विद्यापीठात, आणि त्यांनी यांना सपोर्ट केला आणि बरोबरीने त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं. आणि हा माझ्याकरता एक खूप मोठा वैज्ञानिक रिसर्च लोकांबद्दलचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की तुमची स्टेटस काही असो, पदवी काही असो, जर तुम्हाला काहीतरी माहिती आहे तर तुम्हाला त्याचं यश आणि रिस्पेक्ट मिळतं, आणि लोक तुमच्याशी त्याच्याबद्दल बोलतात. तुम्ही PhD स्टुडंट जरी असाल, मास्टर स्टुडंट, तुमच्याजवळ चांगल्या आयडियाज किंवा रिझल्ट्स असतील तर तुमचं महत्त्व त्यांनी असतं. तुमच्या पदवी, नावानी, अवॉर्ड्सनी आणि कुठल्याही टायटल्सनी अशानी नाही होत. ते टायटल्स येतात जर तुम्ही चांगलं काम केलं, जर सोसायटीला, समाजाला वाटतं की हे महत्त्वाचं आहे. आणि यांना नोबेल प्राईज मिळालं, हे मोठं टायटल आहे, मोठी पदवी, मोठी पुरस्कार आहे. तर आपण पुण्यात आहोत आणि टिळक स्मारक मंदिरात आहोत. तर मला वाटतं हे बरोबर इथे त्यांचं एक उदाहरण घ्यायचं. कारण एका विचित्रपणे मी जेव्हा या व्याख्यानाबद्दल वाचत होतो आणि विचार करत होतो, आढळलं की होम रूल लीग जी टिळक आणि मॅडम कामांनी सुरू केली 1916 पासनं, त्यांच्या कामाद्वारे ते एका वेळेला 1896च्या ब्युबॉनिक प्लेगच्या वेळेला खूप लिहायला लागले, केसरीत इनफॅक्ट, की इंग्रज त्यावेळेला त्यांचे एपिडेमिक डिझीज कंट्रोल मेजर्स, म्हणजे महामारीकरताच्या रोखाकरता जे कायदे आणत होते ते लोकांना अत्याचारी वाटत होते. आणि त्या अत्याचारात एक आणखीन भाग होता की त्यांनी सैन्याचा वापर केला त्या एपिडेमिक, म्हणजे जे थोडक्यात मेडिकल प्रॉब्लेम आहे त्याच्याकरता सैन्य वापरलं. आणि याच्यातनं खूप व्यथा ज्या झाल्या लोकांच्या त्याबद्दल त्यांनी लिहिलं. आणि त्यातच इथे पुण्यात सगळ्यांनाच माहिती आहे चाफेकर बंधू कोण होते. त्यांनी वॉल्टर चार्ल्स रँड, जे प्लेग कमिशनरचे अध्यक्ष होते, त्यांचा वध केला गणेशखिंड रोडवरती, आमच्या घराच्या खूप जवळ. आणि त्याच्या प्रतिकारात जेव्हा त्यांची फाशी झाली, टिळकांनी लिहिलं की त्यांनी असं नाही लिहिलं की ते हेच आहे, परंतु त्यांनी शिवाजीचा अफजलखान वध याच्याशी तुलना केली आणि त्या गोष्टीवरनं त्यांना अटक केलं गेलं. आणि सेक्शन 124A इंडियन पिनल कोड, जे अजूनही दुसऱ्या नावाने भारत न्याय संहितामध्ये आहे, त्याच कायद्याप्रमाणे डिसअफेक्शन, म्हणजे कुठल्याही प्रकारचं नाखुशी पब्लिकमध्ये आणणे, या खाली त्यांना अटक करण्यात आलं. ही पहिली कोर्ट केस होती. दुसऱ्या कोर्ट केसानंतर त्यांना मग म्यानमारमध्ये, बर्मामध्ये पाठवलं गेलं तुरुंगात. पण त्यावेळेला मुंबईतले कुठलेही लॉयर त्यांच्या पाठिंब्याला येत नव्हते. म्हणून पूर्वेमधनं रवींद्रनाथ टागोर, रमेशचंद्र बॅनर्जी आणि मोतीलाल घोष यांनी एकत्रित होऊन अमृत बाजार पत्रिकेतनं पैसे गोळा करून टिळकांची वकालत केली आणि त्यांना मदत करून थांबवलं की त्यांना डायरेक्टली तुरुंगात नेणार होते. आणि त्यावेळेला बरेच काही प्रॉब्लेम झाले. ते माझा हा सगळा इतिहास आणायचा हेतू हा आहे की जेव्हा 1897 जेव्हा हे एपिडेमिक ॲक्ट बनवलं गेलं, त्यावेळेला आपली बायोलॉजी आणि डिझीजची समजूत खूप 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 प्रिमिटिव्ह होती, खूप कमी होती. आणि आता जे 2020मध्ये कोविडच्या वेळेला एपिडेमिक डिझीज अमेंडमेंट ऑर्डिनन्स काढलं गेलं, पार्लमेंट आपल्या लोकसभेतनं पास पण केलं गेलं. ॲक्च्युली ऑर्डिनन्स आहे, त्यामुळे पार्लमेंटने ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघाल की जर तुलना केली तर सेक्शन्स तसेच आहेत आणि फीचर्स तसेच आहेत. थोडेसे असे म्हणजे शब्दांचे आणि पैशांच्या बाबतीत थोडेसे बदल झालेले आहेत. पण माझं प्रतिपादन हे आहे की बायोलॉजी आणि वैद्यकीय शास्त्र याच्यात इतका बदल झालेला आहे जमीन आसमानचा, त्याचा या कायद्यांमध्ये काहीच दिसत नाही. आणि याचं माझ्या मते एक कारण आहे की
आपल्या सिस्टममध्ये एका प्रकारची कन्सल्टिंग झाली नाहीये लोकांना विचारायला की काय काय बदलायला पाहिजे. कारण जे मी आधी म्हटलं होतं, फ्लू, सर्दी, खोकला हे व्हायरस आहे. तुम्हाला अँटीबायोटिक जरी तुम्ही घेतले तरी काहीही होणार नाही, कारण अँटीबायोटिक हे थोडक्यात मॉलिक्युल्स आहेत, स्पेसिफिक मॉलिक्युल्स आहेत जे बॅक्टेरियावरती काम करतात. बॅक्टेरिया हा व्हायरस नव्हे. आणि यामुळे आपल्याला थोडंसं, आता मी भारतीय इतिहासाहून बायोलॉजीच्या इतिहासात जातो की इथे आमच्या अभ्यासात आम्ही एन्शियंट ग्रीक्सना सतत म्हणतो, पण दर सिव्हिलायझेशनमध्ये काही ना काहीतरी विचार आहे की हा आजार का होतो. आपण आयुर्वेदात काही काही लोकांचं म्हणणं आहे वट, कफ आणि पित्त, आणि या गोष्टी त्यावेळेला बरोबर होत्या. पण आता आपल्याला ज्या आजारांकरता एक एजंट सापडू शकतो तो तरी आपण मग त्याचा उपाय शोधू शकतो. आणि असं याचा अर्थ हा पण आहे की आपल्याला सर्व काही समजत नाही, कधीच नाही, परंतु जे आपल्याला समजतं ते आपण वापरायचं आणि पुढे जायचं. आणि या हेतूने ज्याला आपण जर्म थिअरी, जर्म सिद्धांत म्हणू शकतो, त्याची डेव्हलपमेंट 19व्या शतकात आणि त्याच्यात नंतरच्या भागात झाली. आणि ही जी लोक ज्यांची नावं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत, पॅस्ट्युअर आणि लिस्टर आणि कॉक, कारण या लोकांनी एका 20-30 वर्षांच्या अवधीत एकमेकांना सांगत आणि त्यांचे पेपर्स लिहित दाखवलं की कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस आणि असल्या कंटेजियस डिझीज, कम्युनिकेबल डिझीजेस त्यांचे एजंट्स आहेत, जर्म्स आहेत. आणि ते जर्म्स काही काही रीतीने मायक्रोस्कोप खाली, सूक्ष्म डिव्हाइस खाली बघता येतात. आणि त्यांना जर तुम्ही त्यांच्या विरुद्ध काही केलं, सल्फोनामाइड ड्रग्ज पहिल्यांदा आले, हे सगळं शॅरिटी हॉस्पिटल बर्लिनमध्ये झालं होतं त्यावेळेला कॉकच्या खाली, आणि त्यांना त्याच्यानंतर परत नोबेल प्राइज पण मिळालं. आणि या रेव्होल्युशन बरोबर आपली समजूत पण वाढली आहे. आणि याच्यात एक गोष्ट कदाचित दिसत नाही, पण याच्यात व्हायरस नाही आहे. कारण त्या वेळेपर्यंत पॅस्ट्युअर यांनी ऑलरेडी रेबीज म्हणजे कुत्र्यांच्या चावण्यापासून जे डिझीज आहे, आजार आहेत, त्याच्याकरता वॅक्सिन तयार केलं होतं. पण त्यांना माहीत नव्हतं याचं कारण काय, कारण त्यावेळेला मायक्रोस्कोपची लिमिटेशन्स होते आणि त्या टेक्निक्स अजून तयार नव्हत्या, त्यामुळे त्याचा वापर पण नाही होऊ शकला. तर आपण आता येऊ हा प्रश्न आणि याचं उत्तर द्यायला, व्हायरस असतात तरी काय. कारण आपण म्हणू शकतो की ठीक आहे, व्हायरस आहे नाहीये, काय फरक काय पडतो, पण हे खूप विचित्र, याला आपण प्राणी पण नाही म्हणू शकत, पेशी पण नाही म्हणू शकत, कारण हे सर्व सजीव प्राण्यांमध्ये संसर्गाच्या रूपात आहे. यांनी आजार होतो की नाही ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे भिवू नका, मास्क असेल तर घाला, नाहीतर मग ठीक आहे, हवेत आहे, पाण्यात आहे, मातीत आहे. आणि तुम्ही जेव्हा, मी आणि तुम्ही सगळे जेव्हा जेवण जेवता, श्वास घेता आणि आत आणि बाहेर करता हवेत, ते व्हायरसेस आत बाहेर ये जा करत राहतात. पण मग आपण इतके आजारी का नाही, कारण बहुतांश व्हायरस ते वनस्पतीमध्ये असतात किंवा बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात, ते आपल्याशी त्यांचा काही संबंधच नाही आहे. परंतु जर तुम्ही फिकल मॅटर म्हणजे थोडक्यात लघवी केल्यानंतरचे सॅम्पल्स लॅबमध्ये नेले, तुम्हाला हजारोंनी व्हायरसेस भेटतील त्याच्यात. आणि म्हणून मग व्हायरसची व्याख्या अशी आहे की हे संसर्गजन्य आहे, इन्फेक्शन्स, ते एका पेशीमधून दुसऱ्या पेशीला जातं. एक बंधनकारक परजीवी आहे, म्हणजे त्यांना जर पेशी नाही मिळाली तर ते वाढू नाही शकत. थोडक्यात जर मी इथे व्हायरसचे थेंब टाकले तरी याचा काहीही फरक नाही पडणार, कारण व्हायरस एका होस्ट किंवा जीवित पेशीच्या शिवाय जगू नाही शकत.
आणि ते इंट्रासेल्युलर आहेत, म्हणजे ते पेशींच्या आतमध्ये वाढतात. त्यांच्यात इनफॅक्ट जेनेटिक मटेरियल आहे, आणि जेनेटिक मटेरियल हे आपण म्हणू शकतो DNA किंवा RNA. तर याने ऑफकोर्स हा प्रश्न पडतो की मी इथे व्हायरस टाकलं आणि ते काहीच नाही करणार, जिवंतच नाही आहे, तर मग हा प्रश्न पडतो की ते जीवित आहे की अजीवित. आणि या प्रश्नाचं उत्तर एका रीतीने आहे की 2 टप्पे असतात व्हायरसेसमध्ये. एक व्हिरिओन जे अजीवित आहे, त्याला तुम्ही क्रिस्टलाइज करू शकता, म्हणजे साखर आणि मिठासारखं तुम्ही त्याचे गोळे करू शकता, तयार करू शकता. त्यांनी काहीही डिझीज नाही होणार. कोरोनाचे चक्क जर पाहिजे असेल तर नका करू प्लीज घरी. पण जेव्हा ते व्हायरसचे पार्टिकल्स पेशींमध्ये जातात तेव्हा मग ते इन्फेक्शस होतं. आणि या 2 टप्प्यांमुळे हा प्रश्न माझ्या वर्गात मी पहिल्या दिवशी हाच प्रश्न विचारतो, खूप वाद होतो, मग आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करतो आणि मग दुसऱ्या दिवशी भेटतो. तर आज आपण तो वाद नाही करणार. आणि DNA RNA मी सतत बोलत राहिलो, आणि प्रोटीन याचा आपण जरा याची तुलना आपण कम्प्युटरशी करू. कारण कम्प्युटरमध्ये आपण सर्व कम्प्युटर वापरतो, मी आत्ता कम्प्युटर वापरतोय. त्या कम्प्युटरमध्ये हार्डवेअर आहे, म्हणजे हे जे स्क्रीन आहे, कीबोर्ड आहे, त्याच्या आतमध्ये खरोखर चिप्स आहेत, ड्राईव्स आहेत. पूर्वी डिस्क ड्राईव्स असायचे, आता सॉलिड स्टेट्स आहेत, रॅम मेमरी आहे. त्या हार्डवेअरमध्ये जर त्याच्यात काही सॉफ्टवेअर नसलं तर ते चालणार नाही. ते फक्त तिथे बसलेलं असतं. आणि त्या सॉफ्टवेअर आणि सिस्टम सॉफ्टवेअर आणि त्याच्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बरोबर तुम्हाला मग काही गोष्टी तुम्ही त्याच्याशी काही करू शकता. पण त्याच रीतीने आपण म्हणू शकतो की DNA हा हार्ड ड्राईव्ह आहे, हा सेलचा हार्ड ड्राईव्ह. पण थोडक्यात तो हार्ड नाही आहे कारण तो सॉफ्ट आहे, पण ही दुसरी गोष्ट आहे, रसायन आहे, केमिकल आहे. म्हणजे हार्ड ड्राईव्ह हा केमिकल्सनी बनलेला असा म्हणावा. तर जीन हे त्याचा सॉफ्टवेअर आहे, तो प्रोग्रॅम आहे एका प्रकारे ह्युमन रिडेबल लँग्वेजमध्ये. RNA हे रॅम आणि टेम्प फाईल्स करताय असं तुम्ही विचार करू शकता, ज्यांना कम्प्युटर इंजिनिअरिंगचा छंद किंवा ॲक्च्युअल प्रोफेशन आहे. आणि प्रोटीन्स हे ॲप्लिकेशन्स आणि प्रोसेसेस, म्हणजे तुमचं वर्ड किंवा तुमचं गेमिंग कम्प्युटरचं सॉफ्टवेअर जे काही असेल ते. आणि या गोष्टींमध्ये या सर्व टप्प्यांकरता DNAचा शोध, DNAचं त्याचं रेप्लिकेशन, ट्रान्स्क्रिप्शन, या सर्व कार्यांकरता गेल्या 50 ते 60 वर्षांमध्ये खूप इंटेन्स संशोधन झाल्यानंतरच आपल्याला हे जे सर्व बाण आहेत ते त्यांच्यावरती 20-20 वर्ष लोकांनी कामं केलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला जीवाचा रसायन परमाणू याचा एक पूर्ण चित्र झालेलं आहे. आणि या पूर्ण चित्राचं काय करायचं, मग आपण म्हणू शकतो सो व्हॉट, मग त्याचं काय. पण त्यांनी मग आपण पुढे जाऊन डिटेक्ट करू शकतो आणि उपाय पण शोधू शकतो. आणि पहिलं व्हायरस जे होतं, आपण म्हणालो व्हायरस काय आहे, तर ते पहिलं व्हायरस हे एका तंबाखूच्या रोपांमध्ये सापडलं गेलं, ज्यांनी असे हे तुम्ही ठिप्पे पाहू शकता मध्ये कुठेतरी दिसायला लागले. आणि आधी लोकांचं म्हणणं होतं, आणि मार्टिन्यूस, बायरेंक आणि या लोकांनी या रोपांच्या पानांचा गाळ केला, ते दुसऱ्या रोपांवरती टाकलं आणि बघितलं की त्यांनी पण आजार होतोय. तर हा आजार पसरतो, आणि मग पूर्ण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये हेच केलं गेलेलं. त्याला मग 20 डिग्री, 30 डिग्री, 100 डिग्री सेल्सिअसमध्ये टाकायचं, बघायचं ते अजूनही प्रक्रिया होते की नाही, म्हणजे मग आपल्याला कळेल काय आहे. पण या परिस्थितीत त्यावेळेला मायक्रोस्कोप्स तयार होते 20व्या शतकात सुरुवातीला. परंतु तरीसुद्धा याच्यातनं काही दिसत नव्हतं, कारण लोकांना काही कळत नव्हतं काय. आणि मग फिल्टर्स तयार झाले. हे फिल्टर चेंबरलँड पास्ट्युअर जे आहेत त्याच्यात त्यांच्या जे पोर सायझेस आहेत ते मायक्रॉनच्या आसपास आहेत, आणि त्याच्यातनं सुद्धा हे मटेरियल खाली जाऊन परत आजार पसरत होतं. आणि याचा अर्थ की हे जे जीव आहे, जे काही असावं, ते इतकं लहान आहे की ते सर्वात लहान फिल्टरच्या थ्रू पण जातं. आणि त्यामुळे व्हायरसचा जरा म्हणजे असा धबधबा होता की हे काहीतरी विचित्र आहे, जीवित आहे, नाही जीवित आहे, दिसत नाही पण काम करतं, तर काय आहे एक्झॅक्टली.
आणि त्याचा जो मोजमाप आहे ज्याच्यामुळे हे सगळं कठीण पडलं होतं, तुम्ही विचार करा आपल्या केसांची रुंदी एक 60 मायक्रॉन म्हणजे 0.06 मिलीमीटर आहे. त्याच्यात आपल्या ज्या पेशा आहेत, रेड ब्लड सेल्स, लाल पेशा, त्याच्याहूनही 10 पट लहान आहेत. याला आपण 0.008 मिलीमीटर 8 मायक्रोमीटर म्हणतो. आणि त्याच्याहूनही लहान आपल्या थुंकीचे ठिपके, ते 0.005 मिलीमीटर म्हणजे 5 मायक्रॉन. आणि आपण जर कोरोना व्हायरस उदाहरणार्थ जर घेतलं तर त्याचं द्रव्यमान आहे 1 फेम्टोग्रॅम आणि व्यास आहे 100 नॅनोमीटर म्हणजे 0.001 मिलीमीटर. याचा अर्थ हा आहे की एका थुंकीच्या ठिपक्यात 10,000 व्हायरसचे पार्टिकल बसू शकतात. तुम्ही विचार करा की एका थुंकीचा ठिपका इतका लहान आहे आपण म्हणतो, तरी सुद्धा त्याच्यात 10,000 पार्टिकल आहेत. तर त्यांची संख्या खूप आहे पण ती खूप लहान आहेत, म्हणजे ते खूप पसरू शकतात, खूप लवकर कुठे ना कुठेतरी जाऊ शकतात. आणि म्हणून जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याचा शोध आणि इन्व्हेन्शन झालं, त्यावेळेला मग आपल्याला पहिल्यांदा व्हायरसेस दिसू लागले. आणि इथे तुम्ही कोरोना व्हायरस पाहू शकता आणि त्याचं नाव कोरोना व्हायरस आहे कारण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये त्याला एक असं ताज सारखं, क्राऊन, कोरोना सारखं दिसायला येतं. आणि हे चित्र त्याचं दृश्य आहे. SARS-CoV-2 हे जे आपल्याला ज्याच्यामुळे जगभरात महामारी पसरली होती, हे एक कोरोना व्हायरसचा एक प्रकार आहे. हे एकच व्हायरस त्या फॅमिलीमध्ये नाही तर बरेचसे आहेत. आणि आपण जर वाढबद्दल बोललो तर बॅक्टेरिया, आणि हे चित्र एस्चेरिशा कोलाई बॅक्टेरियमचं आहे, ते एक 20 मिनिटात 1हून 2, 2हून 4, 4हून 8 आणि असे डुप्लिकेशन इव्हेंट्स म्हणजे द्विजीकरणा थ्रू वाढतात. पण व्हायरस रेप्लिकेशन हे जरा विचित्र आहे कारण एक व्हायरस पार्टिकल 100,000 व्हायरस पार्टिकल तयार करू शकतं. म्हणजे असं तुम्ही जर फोटोकॉपियरला 10 कॉपीज टाकलं आणि त्याचे एकाची एक प्रती व्हायच्या ऐवजी 10 प्रत्या झाल्या तर तुम्ही विचार करा तुमचा टोटल नंबर खूप वाढायला लागतो. आणि याच्यामुळे आपल्याला महामारी आणि साथरोग आणि स्थानिक आजारी याबद्दल थोडीशी माहिती असायला पाहिजे. तर आपण एंडेमिक महामारी, एंडेमिक आजार त्या आजारांना म्हणतो ज्या एका पॉप्युलेशनमध्ये कमी संख्येत पण पसरत राहतात. म्हणून या मॅपच्या प्रमाणे असे ठिपके दिलेले आहेत की इथे कुठेतरी दक्षिण अमेरिकेत किंवा आफ्रिकेत काही विशिष्ट जागांमध्ये आहे. तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला होऊ शकतं पण तिथनं जास्त पसरत नाही. म्हणजे तुम्ही परत आलं तर मग तुम्हाला पण लागेल. एपिडेमिक जसे झिका व्हायरस, एबोला व्हायरस आणि काही रीतीने ओपिओइड्स म्हणजे अफीमचे डेरिव्हेटिव्स, त्यांचा पसर लवकर होऊ शकतो एका मोठ्या पॉप्युलेशन, एका मोठ्या लोकसंख्येत, परंतु ते अजूनही त्या रिजनमध्ये, त्या जिओग्राफिक एरियामध्ये रिस्ट्रिक्ट आहेत. आणि पॅन्डेमिक जसं HIV पहिल्यांदा ज्याला खूप बारीकीने त्याचा अभ्यास केला गेला आणि ज्याचे उपाय पण तयार केले गेले, SARS-CoV-1 आधी जो हाँगकाँग फ्लू होता आणि H1N1 जो स्वाईन फ्लू, जिथे वाढ खूप लवकर होते, परदेशी जाऊ हा आजार आणि कदाचित जगभरात पण पसरू शकतं. म्हणून पॅन्डेमिक किंवा महामारी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण विचार करा, हे पार्टिकल जे आपल्या केसांपेक्षा 10,000 गुणांनी लहान आहेत रुंदीनी, ते जगभरात पसरून आपल्याला अशा परिस्थितीत आणू शकतात की आपल्याला व्यथा होईल. तर व्हायरस आपण बघू तर नाही शकत, सगळ्यांकडे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप तर नाही आहे. पुण्यात कदाचित 4-5 आहेत वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्यांचा अभ्यास पहिल्यांदा कसा केला गेला आणि अजूनही
त्यांचा डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला जर आहे की नाही हे कळायला त्याच्याकरता प्लाक फॉर्मिंग ॲसे हा एक स्टँडर्ड आहे, गोल्ड स्टँडर्ड आहे. का म्हणे कारण प्लाक म्हणजे थोडक्यात हे जे रंगीबेरंगी डिश दिसते तुम्हाला, त्या डिशमध्ये पेशा आहेत, पेशांचं कल्चर आहे पूर्ण भरलेलं आहे आणि जिथे जिथे भोकं झालेली आहेत तिथे व्हायरसनी त्यांना त्यांच्यात रेप्लिकेशन करून बर्स्ट होऊन बाहेर गेलेले आहेत आणि शेजारच्या सेल्सना इन्फेक्ट करतात आहेत. मग तुम्ही सर्वांनी कदाचित कोविडच्या वेळेला कमीत कमी एकदा PCR टेस्ट केली असेल. ही PCR ही इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शनची आणि ती टेस्ट अंदाजे एक 2 की 3 तासात स्वॉब सॅम्पल काढल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. आपण जे टेस्ट घेतो त्याच्यात फक्त 2 उत्तरं येतात, आहे की नाही. परंतु हे जे ग्राफ्स आहेत ते सांगतात की याला QPCR का म्हणतात, कारण क्वांटिटेटिव्ह, त्याच्यातनं संख्येचा आयडिया येतो आणि त्या संख्येवर आपण एक कट ऑफ टाकतो ज्याला CT व्हॅल्यू म्हणतात. जर तुम्ही पेपरांमध्ये वाचलं असेल त्याच्याबद्दल तर आपण बोलू शकतो कधीतरी नंतर. एनिवे, आणि मग रॅपिड अँटिजन टेस्ट आहेत जे मी तरी अजूनही माझ्या घरात जुने कोविडचे रॅपिड अँटिजन टेस्ट पडलेले आहेत, ज्यांनी जिथे तुम्हाला टेक्निशियन किंवा कुठल्याही पॅथॉलॉजिस्टची गरज नसताना सुद्धा तुम्ही इथे तर कोविड रेस्पिरेटरी डिझीज असल्यामुळे थुंकी घालून तुम्ही बघू शकता, थुंकी किंवा सलायवा घालून. आणि हे उजवीकडे जे विचित्र लहानसं डिव्हाइस आहे त्याला DNA नॅनोपोर सिक्वेन्सर म्हणतात. ते जास्त आजकाल खूप महत्त्वाचं झालं आहे, कारण ह्याच्यातनं एक डिव्हाइस इतकं लहान आहे, तुमच्या USB स्टिकच्या पेक्षा दुप्पट मोठं, आणि त्या थंब ड्राईव्हच्या दुप्पट मोठ्या डिव्हाइसमधनं तुम्ही पूर्ण जिनोमचा सिक्वेन्सच काढू शकता. आणि याचा अर्थ काय आणि हे सगळं आपण आज बोलू नाही शकत, पण मी हेच सांगणार आहे की याचे जे फाउंडेशनल डिस्कवरीज आहेत ते गेले 20 वर्षांपूर्वी झालेले आहेत आणि ही टेक्नॉलॉजी कदाचित दर पॅथॉलॉजी लॅबमध्ये 10 वर्षांमध्ये येणार आहे. तर रॅपिड अँटिजन टेस्ट ही मला माय लॅबनी काही पैसे नाही दिले त्यांचं नाव टाकायला, पण कारण माझं जुनं पिक्चर होतं म्हणून मी टाकलेलं आहे. त्याच्यात 2 बँड्स आहेत, कंट्रोल आणि टेस्ट. कंट्रोल हे तुलनेसाठी आहे, आधाररेखा आहे, आणि टेस्ट ही तुमची चाचणी आहे. कंट्रोल कुठल्याही एक्सपेरिमेंटमध्ये याचा अर्थ आहे की जसं मी म्हणतो की ओके, वारा वाढल्यानंतर पाऊस येतो, तर मला दाखवायला पाहिजे की दरवेळेस जेव्हा वारा येतो तेव्हा पाऊस पण येतो, आणि जर ते नसेल तर माझं हे म्हणणंच चुकीचं आहे. आणि त्या रीतीने कंट्रोल टेस्ट हे दाखवतं की तुमची जी स्ट्रिप आहे ती बरोबर चालते की नाही. मगच तुमचा जो दुसरा टेस्ट लाईन आहे त्याचा काही अर्थ आहे, आणि हे अँटीबॉडी अँटीजन रिॲक्शनच्या थ्रू चालतं. आणि आपण त्याच्याबद्दल नाही बोलणार, कारण अँटीजन थोडक्यात तेच आहे जे मी जर कुठल्याही बायोलॉजिकल मटेरियलमधनं एक भाग घेतला, त्याचं सोल्युशन केलं आणि कुठल्या प्राण्यांमध्ये असं म्हणावं उंदरात इंजेक्शन केलं, तर त्या उंदराच्या बॉडीमधनं अँटीबॉडी प्रतिसाद होतो. हे खूप सुंदर बायोलॉजी आहे त्याच्या खाली, आणि सुसुमो तोनेगावा यांनी याचा शोध लावलेला आहे, पण आज आपण बोलणार नाही त्याच्याबद्दल. पण या कार्टूनचा अर्थ हाच आहे की रॅपिड अँटिजन टेस्ट ठीक आहे, पण PCR हे स्टँडर्ड आहे. आणि PCR स्टँडर्ड याच्याकरता आहे कारण PCR हे 1993 मध्ये याच्याकरता नोबेल प्राईज दिलं गेलं डावीकडच्या व्यक्तींना, हे कॅरी मोलिस, कारण त्यांनी एकदा ते एका सिटीज कॉर्पोरेशन म्हणून बायोटेक कंपनीमध्ये काम करत होते. घरी जात होते रात्री, पुण्याचे रस्ते नाही आहेत कारण त्यांना विचार करता आला, आणि विचार करताना त्यांना हाच प्रश्न येत होता की DNA कॉपीज करायला ते सतत त्याला आपण जे पाहिलं DNA रेप्लिकेशन, त्याच्यात एका DNA वरनं 2 DNA होतात आणि त्याचा अर्धीकरण होतो, आणि ते 2 नवीन अर्धे भाग
त्याच्यातनं 2 कॉपीज होतात आणि हे असं रिपीट सायकलमध्ये वाढत जातं. पण त्यांचं म्हणणं होतं आपल्याला जर खूपशा कॉपीज करायच्या आहेत तर आपण जर सॅम्पललाच डिस्ट्रॉय म्हणजे तापमान वाढवून जर सेपरेट केलं तर आपण हे परत परत करू शकतो आणि याच्यातनं काहीतरी निष्कर्ष येईल. आणि त्यांनी गाडी थांबवली आणि कागद लिहून घेतला आणि बघितलं की कारण रेप्लिकेशनचं काय आहे, रेप्लिकेशन हे एक हा एक एक्सपोनेन्शियल प्रोसेस आहे. 2च्या पॉवरला 2 to the power n तुम्ही जर n 2 केले तर 4 होईल, बरोबर, 3 केले तर 8 होईल, पण जर 10 केले तर 1000 होईल. आणि याचा अर्थ की 10 सायकल्समध्ये तुमच्याजवळ ऑलरेडी 1024 कॉपीज होतील. आणि याला आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतो. आणि हे एक्सपोनेन्शियल ग्रोथ खूप पॉवरफुल आहे कारण कुठल्याही वाढीच्या प्रोसेसमध्ये, जसं मी बॅक्टेरियाची वाढ दाखवली, एक्सपोनेन्शियल ग्रोथ हे एक विचित्र मॅथमॅटिकली विचित्र शेप घेतं. आणि त्या आयडियावरनं PCR मशीन्स तयार झाले. आणि याचा फायदा हा झाला की जेव्हा कोविड आलं तेव्हा आमचे जे रिसर्च करता PCR मशीन्स आहेत तेच आम्ही टेस्ट सेंटरमध्ये घातले. जी लोक पूर्वी मेंदूवरती किंवा बॅक्टेरियावरती किंवा कुठल्याही दुसऱ्या प्राण्यांवरती काम करत होते ते या टेस्ट सेंटरमध्ये आले. आणि आम्ही टेस्ट सेंटर ऑलमोस्ट 1-1.25 वर्ष चालवलं. काही बँकांनी आम्हाला निवेश दिला आणखीन नवीन मशीन्स आणायला. आणि बरोबरीने आमचे फिजिक्सचे कोलिग्स त्यांनी एक व्हेंटिलेटर मशीन तयार केलं. आणि काही लोकांनी गावभरातला जो कोविडचा पसर होता त्याच्याबद्दल अँटीजेन स्टडीज केल्या. आणि माझ्या लॅबमध्ये आम्ही एक नवीन टेस्ट तयार केली जी आत्ता होपफुली तयार होणार आहे. आणि हे सांगायचा अर्थ की संशोधक असणं कुठल्याही शहरात हे त्या गावाकरता फायद्याचं असायला पाहिजे. जेव्हा अशी गरज पडते तेव्हा आम्ही आहोत आणि आपण या अशा व्हॉलेंटियर्स आणि लोकांबरोबर काम करून काहीतरी नवीन काढू शकतो. पण जेनेटिक्स म्हणजे आणि हेरिडिटी याचं जे पहिले काही डिस्कवरीज आहेत ते 1860 साली एका खूप विचित्र माणसाने केले होते. विचित्र कारण तो ख्रिश्चन प्रीस्ट होता, तो ग्रेगोरियन मंक होता. पण त्या ग्रेगोरियन ऑर्डरमध्ये त्यांचा उद्देश जास्त करून धार्मिक नव्हतं. त्यांचं होतं की आपण शिक्षण करावं, जगाच्या शिक्षणाला पसरावं आपल्या गावांमध्ये आणि ते शाळेत शिकवायचे. याबरोबर ते नॅशनल वेदर रिपोर्ट होते, ते दररोज हवामानाचा रिपोर्ट लोकल अथॉरिटीला द्यायचे. आणि या ऑब्झर्वेशन स्किलच्या थ्रू त्यांनी मग हे पण पाहिलं की मटर याचा जो रंग आहे, फुलाचा रंग, मटराच्या आतल्या भागांचा जो शेप आहे आणि झाडांची उंची याच्यात एका प्रकारे रेग्युलॅरिटी आहे. म्हणजे लहान झाडं लहान येतात, मोठ्या झाडांहून मोठी येतात. पण त्यांचा विचार आला की मग मोठ्या आणि लहानमध्ये जर एक फुलांमधनं मिश्रण करून बिया तयार केल्या तर काय होणार. आणि यांनी खूप तीक्ष्ण ऑब्झर्वेशन्स, बरेचसे एक्सपेरिमेंट्स करून याच्यातनं आपले आजचे लॉज ऑफ इनहेरिटन्स काढले. आणि याचा अर्थ आहे की तुम्ही काहीही करा, जर तुम्हाला छंद असेल आणि तो निसर्गाबद्दल असेल आणि जर तो तुम्ही सातत्याने कराल तर बऱ्याचशा काही डिस्कवरीज तुमच्या हाती येऊ शकतात. दुसरा असा एक ऑब्झर्वेशनल माणूस होता, तो डार्विन होता, ज्यांनी ही एक विचित्र ड्रॉइंग केली होती, ट्री ऑफ लाईफ. ट्री ऑफ लाईफचा अर्थ आहे की त्यांनी म्हटलं की मला वाटतं D-B-C आणि A हे 4 प्राणीचे सबस्पिशीज होते. त्यांचा एकमेकांशी संबंध काय असावा. आणि त्यांनी असं एक काहीतरी, हे खूप पहिल्यांदा आणि ट्रायल होतं, त्यांनी खूप जास्त विचार नसेल केलेला. हे परत 19व्या शतकात होतं. परंतु याचाच परिणाम हे आहे की आपण आज बघू शकतो की व्हायरसेस जे दर जनरेशनला म्युटेट होऊन बदलतात, ज्याच्यामुळे फ्लू जेव्हा तुम्हाला होतो, माझा फ्लू आणि तुमचा फ्लू तो आयडेंटिकल नाहीच आहे. त्यामुळे मला जे औषधं चालतील ते तुम्हाला पण चालणार नाही. कारण म्युटेशन आणि सिलेक्शन हे जे
उत्क्रांतीचं बेसिस आहे ते सर्व जीवांवरती व्हायरस असो किंवा आपण असो चालू आहे. फक्त व्हायरसचा फायदा काय आहे, जसं मी म्हणालो ना की लहान आहेत, खूप लवकर वाढतात आणि डबलिंगच्या ऐवजी 1-10 1-100 होतात. त्यामुळे यांचं एव्होल्युशन सर्वात लवकर होत राहतं. आणि सिलेक्शन, जसं की एक पक्षी काही किडे पाहतो, त्या किड्यांमध्ये बाकी सगळं ठीक आहे, फक्त तो पक्षी कुठल्या तरी कारणामुळे एका रंगाचं किडा खात राहतो. याचा अर्थ हाच आहे की काही वेळानंतर फक्त दुसऱ्या रंगाचे किडे राहून जातात. हे आहे नॅचरल सिलेक्शन. थोडक्यात खूप सोपी गोष्ट आहे म्हणजे आणि लॉजिकल आहे. याला आपण नैसर्गिक निवड म्हणू शकतो. आणि म्हणजे म्युटेशन म्हणजे सिक्वेन्सचा बदल आणि सिलेक्शन या 2 सोप्या प्रक्रियांमुळे एव्होल्युशन किंवा उत्क्रांती होते. आणि याच्यामुळे आपण बघू शकतो की कोविडचा जो तसाच डायग्रॅम जसा डार्विननी 1836 मध्ये केला होता तसाच आपण आता ही कोविडच्या स्ट्रेन्सच्या बाबतीत काढू शकतो. जे तुम्हाला आठवण करावीशी वाटत नसेल, पण डेल्टा, ओमिक्रॉन, अल्फा सगळे जे आले होते व्हेरियंट्स तेही याच ठस्यामध्ये बसतात. तर मग प्रश्न हाच पडतो माझ्या शेवटच्या 5 मिनिटात की आपण महामारीचा रोग करू शकतो का, आपण भविष्यवाणी करू शकतो का, आणि इतिहासातनं म्हणजे आता नुकतं घडलेल्याच्या गोष्टींमधनं काही शिकू शकतो का आणि त्याचा काही वापर करू शकतो का पुढच्या प्रिपरेशन करता. मी या बाबतीत एक पुस्तक वाचून खूप प्रभावित झालो. ते डेव्हिड कॉमनचं स्पिलओव्हर पुस्तक आहे. मला वाटतं त्याचं भाषांतर मी पाहिलं नाही आहे कुठल्याही भारतीय भाषेत, पण त्यांनी 3-4 संसर्ग आणि महामारींबद्दल रिसर्च केलं होतं. आणि त्यांचं जे शेवटचं चॅप्टर आहे त्याच्यात SARS-CoV-1 म्हणजे हाँगकाँग फ्लू, आपल्या कोविडच्या आधला आउटब्रेक जे झालं होतं त्याच्याबद्दल लिहिलं होतं. आणि त्याच्याबद्दल लिहिल्यानंतर ते शेवटच्या एका वाक्यात लिहितात की मला वाटतं पुढचं येणार आहे आणि ते जरा वेगळं असणार आहे. ते म्हणजे जरा संयम लागून त्यांनी लिहिलेलं आहे. मला माहिती आहे की बऱ्याचशी लोकांनी बरंचसं प्रेडिक्शन असं म्हणावं तर केलं होतं, पण हे लॉजिक आणि फॅक्टवरती बेस्ड असल्यामुळे मला वाटतं हे वाचण्यासारखं आहे. आणि त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सामान्य माणसांकरता लिहिलेली आहे, ती म्हणजे प्राणी मनुष्य देवाणघेवाण, ज्याला आपण झुनोसिस म्हणू शकतो. की व्हायरसेस आणि इतर आजार करणारे जर्म ते प्राण्यांमधून माणसावरती झुअँथ्रोपोनोसिस, माणसांमधून प्राण्यांमध्ये आणि दोन्ही बाजूंनी पसरू शकतात. आणि झुनोसिस याचं डेफिनेशन असं आहे की इन्फेक्शन डिसीज जे नॉन ह्युमन ॲनिमल म्हणजे आपण पण प्राणीच आहोत शेवटी, टू आपल्यावरती आलेले असेल. आणि भविष्यवाणी करण्याकरता आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे. आणि या गोष्टी अंदाजे बायोलॉजीच्या डेव्हलपमेंटच्या बऱ्याच आधीपासून आहेत. त्या म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेल्स, गणित आधारित अंदाज. जसं तुमचा हवामान अंदाज आहे त्याच प्रकारे या काही थोडक्यात सिम्पल डिफरन्शियल इक्वेशन्सच्या थ्रू आपण एक काही प्रेडिक्शन्स करू शकतो. हे जे ds/dt हे ससेप्टेबल म्हणजे ज्या लोकांना अजूनही आजार झाला नाही, संवेदनशील आहेत, ज्यांना मग आजार झालेला आहे ते संसर्गित आहेत, आणि जे त्यातनं बाहेर आले आहेत ते पुनर्प्रपित आहेत. म्हणजे ते पुनर्प्रपित परत त्या आजारी स्टेटमध्ये येऊ शकतात एसमध्ये. आणि याच्यामुळे तुम्हाला असे वेव्स दिसून येतील जे आपल्याला फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह हे जे सगळे आठवतात ते याच्यामुळे झाले. फक्त याच्यात एक भाग नाही आहे आणि तो म्हणजे म्युटेशन आणि एव्होल्युशन. कारण तो एक आणखीन त्याचं मॅथ्स जरा गणित जरा जास्त कॉम्प्लेक्स होऊन जातं आणि ते आपण आज बोलणार नाही. पण थोडक्यात म्हणण्याचा हेतू हा आहे की आपल्याला हवामान अंदाजाप्रमाणे बऱ्याच रीतीने या असल्या गणित मॉडेल्समधनं काही गोष्टी आधीपासून सांगू शकतो आपण. आणि तुम्हाला आठवत असेल R0 नंबर लोकांनी म्हटलं होतं हा काय आहे आणि काय आहे. इथे जे पॅरामीटर आहे बीटा आणि गॅमा, म्हणजे बीटा म्हणजे जी लोक संवेदनशील आहेत ते किती कुठल्या रेटनी संसर्गित होऊ शकतात, आणि गॅमा
जी संसर्गित आहेत ती कुठल्या रेटनी बरी होऊ शकतात, पुनर्प्रतिप्राप्ती होऊ शकतात. आणि याच्या रेशिओमधनं R0 येतो. R0 1 जर असला तर हा आजार असतो, पण त्याच्यातनं आउटब्रेक किंवा एपिडेमिक नाही होणार. R0 एकापेक्षा जास्त झाला तर आउटब्रेक वाढतो, आणि कमी झाला तर डिझीज कमी होऊन बाहेर जातो सिस्टममधनं. आणि हे सुंदर आहे, कारण मॅथ्सची सुंदरता हीच आहे की तुम्हाला भाषा येऊ न येऊ, मॅथ्स एकमेव आहे जगभरात, तेच आहे मॅथ्स आणि गाणं. जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे, हे मिसाईल नाही आहे, हे कदाचित तुम्ही ओळखू शकाल, पण हे रेबीज व्हायरस आहे. आणि रेबीजचं उदाहरण घ्यायचं कारण हे की आपण म्हणालो आपण हवामान अंदाजा प्रकारे प्रिडिक्शन करू शकतो, आणि काही जे खूप इन्फेक्शस डिझीज आहेत त्यांचा उपाय पण आहे आपल्याजवळ. या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नकाशात तुम्हाला दिसून येईल की आपल्या रिजनमध्ये केस लोड जरा जास्त असल्यामुळे ते लाल झालेलं आहे. आणि काही देशांमध्ये एपिडेमिक मॅनेजमेंट आणल्यामुळे ती रेबीज पूर्णपणे गेलेलं आहे. आणि बरेचसे कारणं आहेत त्याला काढण्याची, कारण प्रतिबंध महाग असतो. 10,000 रुपये तुम्हाला वॅक्सिन करता, आणि त्याच्यानंतर अँटीबॉडी जर आणखीन त्रास झाला तर. हे चित्र मी नायडू हॉस्पिटलमधनं घेतलेलं आहे, कारण आम्हाला नुकतं जावं लागलं तिथे, आणि पुण्यात केसेस वाढत चालले आहेत, त्यामुळे सावधान. आणि व्हायरस हा प्राण्याच्या चावण्यानंतर तो नर्वस सिस्टममधनं, नस्यांमधनं वर जातो, आणि जर तो मेंदूपर्यंत पोहोचला तर ती व्यक्ती, तो प्राणी मरून जातो. कुत्र्यांना पण रेबीज होऊ शकतो आणि ते पण मरू शकतात त्यांनी. आणि हे महानगरपालिकेच्या डेटामधनं आलेलं आहे की जास्त करून जे रेबीजचे केसेस आहेत त्याचं कारण कुत्र्याचं चावणं आहे. काही लोकांना माकडांमधनं, मांजरींमधनं, आणि काही इतर वटवाघूळ आणि साप आणि वटवाघूळमधनं आलेलं आहे. आणि याचे 2 उपाय परत पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेलं रेबीज मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि रेबीवॅक्स. रेबीवॅक्सचं जे कॅलेंडर आहे ते भयानक आहे, आणि तुम्हाला गरज नाही पडली हीच आशा करतो मी. तर लासा व्हायरस जो या रेबीजचा एक जनरल फॅमिली आहे, तो बऱ्याचशा प्राण्यांमध्ये, कुत्री फक्त एकच प्राणी नाही, पण कुत्री आपल्या खूप जवळ राहतात, त्यामुळे आपल्याला चान्स त्यांच्याशी एन्काउंटर करण्याचा जास्त आहे. आणि ती पण प्राणी मरतात जर व्हायरस मेंदूपर्यंत पोहोचतो, आणि आपण पण. आणि बॅट्स, वटवाघूळ जे आहेत ते खूप विचित्र प्राणी आहे, कारण त्याच्यातच निपा व्हायरस, त्याच्यातच रेबीज व्हायरस वाढून एका लो लेवलमध्ये राहून जातो, आणि त्याच्यामुळे ते पसरतात. पण हा प्रश्न राहतो की मग बॅट्सना काही का नाही काय होत, कारण त्यांचा पण मेंदू आहे, त्यांचे पण नसी आहे. तर या खूपशा जरा न सोडलेले प्रश्न आहेत, ज्याच्यावरती जर तुम्हाला संशोधन करायचं असेल तर आम्ही खूप खुश राहू. आणि भविष्यवाणी कोण करणार याच्याकरता बरेचसे लॅब्स आहेत भारतात आणि जगभरात. NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, वेक्टर रिसर्च कंट्रोल, ट्युबरक्युलोसिस रेस्पिरेटरी इन्स्टिट्यूट, आणि नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल. परंतु त्यांचं ते स्वतः जे करू शकतात त्याच्याबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जगभराच्या देशांचा डेटा घेऊन एकमेकांना पसरून सांगतो. म्हणजे मग हे या नॉलेज शेअरिंग आणि जागतिक डेटा प्रसाराच्या थ्रू आपण तयार राहू शकतो. आणि सारांशात म्हणायला तर थोडक्यात संशोधनाचा पाठिंबा हा समाजाकरता महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यातनं 2-3 गोष्टी होतात. एक तर आपली समज वाढते, आपल्याला समजतं जगात काय होत आहे, आणि दुसरं म्हणजे याच्यातनं नवीन टेक्नॉलॉजीज आणि टेक्निक्स येतात जे आपण अजून पाहिलेलं नाही आहे तसल्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढू शकतात. आणि त्याच्याकरता तुम्हाला लोकांची ट्रेनिंग पाहिजे, पण कुतूहल पण पाहिजे, एका प्रकारे सायंटिफिक अप्रोच, सायंटिफिक टेम्पर पाहिजे की का होत आहे हे, आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत त्याच्या पाठी लागणं. आणि
विज्ञान हे एका ग्लोबल कॉन्टेक्स्ट आणि जागतिक संदर्भात चालतं. कारण जरी आपण म्हणतो की भारतीय विज्ञान आणि जर्मन विज्ञान आणि अमेरिकन आणि जपानी विज्ञान, तरी सुद्धा तो विज्ञान तो एकच आहे. म्हणजे जे आर्यभट्टांनी इथे 1000 वर्षांपूर्वी केलेलं आहे ते अजूनही बरोबर आहे. जे बाक्षाली मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये आहे ते अजूनही बरोबर आहे. कारण विज्ञान इज युनिव्हर्सल. त्याचं असं म्हणावं तर द व्हॅल्यू ऑफ बिंग करेक्ट, सत्य. आणि त्याबरोबरच हवामान अनुमानच्या सारखं इन्फेक्शन अनुमान हे गरजेचं आहे पुढच्या येणाऱ्या दशकांमध्ये. कारण आपल्या मानवी सिव्हिलायझेशनमध्ये आपण येणाऱ्या वर्षांमध्ये जे पर्यावरण आहे त्याच्यावरती पुण्यात आपण बघतो प्रहार होतोय, वाढीव सिमेंटिंग आहे सगळीकडे. त्याच्यामुळे जे प्राणी तिथे राहतात त्यांची नॉर्मल राहण्याची जागा नाही राहिलेली आणि मग त्यांचा मग स्पिल ओव्हर होऊ शकतो आणि तो आपल्याला कुठे होईल कसं होईल माहीत नाही. आणि यामुळे या विषयांवरती संशोधन करणं महत्त्वाचं आहे. आणि मी एका डाऊन टू अर्थच्या आर्टिकलमधनं एक सुंदर वाक्य घेतलेलं आहे. इट इज इंडीड स्ट्रेंज दॅट इन्स्टेड ऑफ डेव्हलपिंग मेडिसिन्स, ह्युमन वेस्ट, एनर्जी, रिसोर्सेस, इंटेलेक्ट अँड डेव्हलपिंग न्यूक्लियर बॉम्ब्स अँड केमिकल बायोलॉजिकल वेपन्स, the more they destroy the biodiversity of Earth, the more active grounds they create for several disease-causing pathogens, including viruses. याचा अर्थ की आपण जर प्रकृतीलाच नष्ट करायचा हा जो मार्ग आहे घेतला तर त्याचा परिणाम आपल्यावरती होणार आहे आणि आपण याबद्दल विचार करावा आणि कदाचित काहीतरी करावं जीवनात जे हे यांनी परिणाम याचे आपल्याला नाही पडणार. मी आता या रीतीने थांबतो आणि मला फक्त 2 लोकांबद्दल सांगायचं आहे. रुदी पेडणेकर आणि तन्वी काळे यांनी माझ्याबरोबर कोविड टेस्टवरती काम केलेलं आहे आणि शिवानी यादव त्यांनी पूर्वी कोविड टेस्ट सेंटरमध्ये काम केलं आहे. आमचं जे फंडिंग आहे ते वेगवेगळ्या संस्थानांमधनं येतं. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, भारत सरकार, इंडो फ्रेंच फंडिंग एजन्सी, CSIR, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, भारत सरकार, इंडो कॅनेडियन डेव्हलपमेंट फंड आणि इत्यादी. तर याबरोबरच मी थांबतो आणि आपले आभार मानतो इथे आल्याबद्दल. आणि जर प्रश्न असतील तर मी हॅपीली घेईन. थँक्यू. धन्यवाद ॲटले सर. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानू इच्छिते. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक सर, कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅम, विद्यापीठाचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित टिळक सर, विद्यापीठाच्या विश्वस्त माननीय डॉक्टर प्रणती टिळक, प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम, विद्यापीठाचे सचिव डॉक्टर अजित खाडीलकर सर यांचे आभार मानते. तसेच मी प्राध्यापक डॉक्टर चैतन्य आठले यांचेही आभार मानू इच्छिते की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या मौल्यवान अभ्यासाने आणि विचारांनी आमच्या ज्ञानात भर घातली. आजच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PNG गाडगिळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PNG गाडगिळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी अमेनोरा ग्रुप, PNG एक्सक्लुझिव्ह यांचेही सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे अशा आपल्या सर्व श्रोते मंडळींचेही मी आभार मानते. उद्या रणजित गाडगिळ यांचं व्याख्यान शहर वाहतूक आव्हान आणि पुढील मार्ग यावर संध्याकाळी 6 वाजता याच ठिकाणी होणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आजच्या विषयावरती अधिक माहिती मिळवण्यासाठी सरांनी आपल्याला काही संदर्भाचे माहितीपत्रक उपलब्ध करून दिलेले आहे. तरी ते एक्झिट डोअरपासून आपण घेऊ शकता. याचबरोबर आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.